सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी, पद्मासन, अर्धपद्मासन किंवा वज्रासन. दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर बसूया. जाणीव आपल्या संपूर्ण देहाची. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण, पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत. चेहरा अगदी शांत आहे. खांदे जमिनीकडे थोडेसे सैल सोडले. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहे. जाणीव श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता. एक मध्यम पट्टीतला ओंकार शरीर मनाने स्थिर होऊया. आणि याकरिता आहे तो श्वास पूर्णपणे सोडून यथाशक्ती एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत ओंकार. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 15 ते 20 आवर्तन ऍक्टिव्ह एक्झलेशन पॅसिव्ह इन्हेलेशन. आणि याकरिता आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. पोट हळूहळू बाहेर येतंय आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 15 ते 20 आवर्तन. जाणीव आपल्या फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे असेल. यथाशक्ती प्रयत्न. सावकाश वृद्धी थांबूया. मोकळा होत चाललेला आपला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. हातांची ज्ञानमुद्रा. एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं करून घेऊया. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आपल्याला साधनेला लागणारी पोषक ऊर्जा, प्राणशक्ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते आणि संत गतीने हा संपूर्ण श्वास सोडूया. आपल्या शरीरामधले मनातले जे काही मानसिक शारीरिक अडथळे आहेत साधनेसाठी ते सगळे या श्वासासोबत बाहेर पडत आहेत. शरीर मनाने स्थिर होतोय. करणार आहोत 3 मकार लांबलेले ओंकार एका लागोपाठ एक. आपापल्या क्षमतेने श्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओंकार. प्रार्थना दोन्ही हात जोडून एकत्रित. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून मनामध्ये लीनभाव भक्तिभाव आपल्या साधनेची सुरुवात
ओमच्या आशीर्वादाने त्याला साक्षी ठेव. हळूहळू कमरेत सरळ. दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली ऊब अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. स्वागत आहे. दोन्ही पाय समोर घेऊया. करणार आहोत आपण नौकाचार. दोन्ही पाय समोर. सुरुवातीला विश्रांती. करणार आहोत आपण नौकाचालन. हातांची बोटं अंगठा आतमध्ये. जास्तीत जास्त आधी बोटं स्ट्रेच करा दोन्ही हातांची. मग अंगठा आतमध्ये घ्या. मग त्यावर 4 बोटं फोल्ड करा आणि करूया नौकाचालन. दोन्ही पावलं जुळून घ्यायचे. हात डोक्याच्या दिशेने वर. हलकसं मागे जायचंय आणि मग पुढे. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 5 वेळा. आता पुढे श्वास घेत पुढे जा आणि श्वास सोडत मागे या. 1 2 3 4 5. 5 वेळा झालं दोन्ही बाजूने की थांबायचं आणि पायामध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय. करणार आहोत आपण चक्की चालन. आता नौकाचालन केलं. आता चक्की चालन करूया. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची. दोन्ही हात कोपरातनं सरळ असतील. ठीक आहे. थोडंसं पुढे जायचंय आणि उजवीकडून डावीकडे गोल फिरायचंय क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 5 वेळा. पुन्हा थोडंसं पुढे जाऊया आणि डावीकडून उजवीकडे. 1 2 3 4 आणि 5. 5 वेळा झाले की थांबा. पायामधलं अंतर तसंच ठेवायचंय. ठीक आहे. आता उजव्या हाताने उजवं पाऊल पकडा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या आणि थोडंसं साईडवर स्ट्रेच घेऊया. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. थोडेसे हात स्विंग करायचे. ठीक आहे. 1 2 म्हणजे मोठा असा आपण वर्तुळ करायचं वरच्यावर हवेमध्ये. 3 4 5 6 7 8 9 10 आणि स्टॉप. 10 वेळा झाले की थांबायचं. ठीक आहे. पायामधलं अंतर तसंच ठेवायचंय. दोन्ही हात आता जे आपले फिंगर टिप्स आहेत ते आपल्या जमिनीवर ठेवायचे मध्ये. दोन्हीही बोटांचे फिंगर टिप्स. आणि आता आपल्याला ह्या हाताच्या बोटांनी असं पुढे पुढे चालायचंय. जेवढं तुम्हाला पुढे जाता येईल तेवढं पुढे जायचं. जास्तीत जास्त स्ट्रेच घ्यायचा आणि पुन्हा तसंच मागे यायचं. बरोबर. छान. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी मात्र पुढे जास्त स्ट्रेच होऊ नका. ठीक आहे. अजून 2दा ही कृती. आपल्याला हाताच्या बोटांनी पुढे पुढे चालायचं. जेवढं जाता येईल तेवढं. डोकं अजिबात पुढे नाही घ्यायचं. फक्त कमरेतनं जास्तीत जास्त पुढे जायचा प्रयत्न करा आणि पुन्हा तसेच मागे या. बरोबर. आता पुन्हा एकदा जास्तीत जास्त आपल्या हाताच्या बोटांनी पुढे पुढे चालूया. जेवढं पुढे जाल आता तिथे थांबा. ठीक आहे. आता उजव्या हाताने उजवं पाऊल पकडा. डाव्या हाताने डावं पाऊल पकडा. जर हात पावलापर्यंत पोहोचत नसेल तर हात तुमचा कॅन्कल जॉईंट्स किंवा तुमच्या गुडघ्या किंवा मांडीच्या इथे ठेवा. पण हात मात्र कोपरातनं सरळ असले पाहिजे. बरोबर. आणि आता जास्तीत जास्त आपलं डोकं जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. आणि यथाशक्ती थांबा. श्वास घेतो, सोडतो. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. छान. छान झालं दर्शनात आहे. श्वास घेत कमरेतनं सरळ व्हा आणि पावलं जुळवून घ्या. दोन्हीही पावलं जुळवून घ्यायचे. बटरफ्लाय स्थितीमध्ये यायचंय. आपले जे पाय स्ट्रेच झाले होते ते थोडेसे रिलीज होतील. आता हाताची पकड पावलांच्या भोवती द्या. डोळे मिटून घ्या. पाठीचा कणा सरळ.
गुडघे मांड्या जास्तीत जास्त आपण जमिनीकडे सैल सोडल्या आणि या स्थितीमध्ये थोडा वेळ विश्रांती घ्या. बघा इथे श्वासाची गती वाढली आहे का, हे आपलं आपण तपासा. आणि करूया नेक रोटेशन. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. आपली हनुवटी गळ्याकडे न्यायची आणि सुरू करूया क्लॉकवाईज. मान उजवीकडे मागे, डावीकडनं पुढे, असं 3 वेळेला क्लॉकवाईज. खांदे वर न उचलता फक्त आपल्या मानेमध्ये हालचाल. डोळे मिटून ही कृती करूया. आणि विरुद्ध बाजूने 3 वेळा. छान. दोन्हीही बाजूने 3-3 वेळा झालं की थांबायचं, मान सरळ करायची. तिथल्या तिथेच विश्रांती. आता पुढची बटरफ्लाय मुवमेंट सुद्धा शक्य असेल तर डोळे मिटून करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. बटरफ्लाय मुवमेंट. सावकाश गुडघे मांड्या वर घ्या, डोळे मिटून ही कृती करण्याचा प्रयत्न आणि खाली जमिनीकडे प्रेस करा. वर घ्या, जमिनीकडे प्रेस करा. वर घ्या, जमिनीकडे प्रेस करा. छान. डोळे मिटून ही कृती करण्याचा प्रयत्न. आणि मग हळूहळू आपापल्या क्षमतेने आपला स्पीड वाढवायचा. आपले हिप जॉईंट्स मोकळे होत आहेत, थाय मसल्स मोकळे होत आहेत, याची जाणीव. डोळे मिटून कृती केल्यामुळे आपण पूर्णपणे त्या कृतीशी एकरूप होतो. आपण जी काही मुवमेंट करतोय त्या मुवमेंट बरोबर आपलं छान एकाग्रता वाढते. छान. सावकाश हळूहळू हळू स्पीड कमी करायचा. दोन्ही पाय सरळ करायचे. दोन्ही हात मागे आणि विश्रांती घ्या. डोळे मिटून रिलॅक्स. वज्रासन घालूया विधिवत. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. एक एक पाय फोल्ड करूया. आज आपण थोडंसं ब्रीदिंग एक्सरसाइज करणार आहोत. ठीक आहे. एक एक पाय फोल्ड करूया आणि वज्रासन. आधी वज्रासनामध्ये स्थिर बसूया. बरं आता खाली छान व्यवस्थित अशी मॅट घ्या किंवा थोडंसं कुशन वालं घ्या. खाली चटई किंवा चादर असेल तर गुडघ्याला दुखापत होऊ शकते. म्हणून थोडंसं जाड असावं वज्रासन जेव्हा आपण घालतो तेव्हा. खालचं जे आपलं आसन आहे ते मॅट. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. वज्रासन करायचंय विद्यार्थी. हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटून घ्या. आपली हाताची कोपरं शरीराच्या जवळ. डोळे मिटून हा संपूर्ण आकृतीबंध आपण तपासून पाहतोय. हातांची ज्ञानमुद्रा आहे. डोळे अलगद मिटलेले आहेत. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहे. पाठीचा मणका इथे नैसर्गिक सरळ राहतो. आपले गुडघे मांड्या एकमेकांना जोडलेले आहेत. सीटचा भाग बरोबर टाचांच्या मध्ये आहे. हा सगळा तपशील आपण बंद डोळ्यांनी तपासून पाहतोय. चेहऱ्यावर एक छान असं स्मितहास्य. वज्रासनाचे सगळे शारीरिक मानसिक लाभ आपल्याला या क्षणी प्राप्त होत आहेत. जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन आहे. आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारं, पचन संस्थेचं कार्य अधिक प्रमाणामध्ये सुधारणारं हे वज्रासन. मनातल्या मनात एक ओंकार. आंतरिक सजगता. करणार आहोत आपण आता डॉग ब्रीदिंग. तर इथे आपल्याला रॅपिड ऍक्शन करायचे. म्हणजे श्वास घेणं आणि श्वास सोडणं हे भराभर होईल. तर हे कसं करायचं बघा. आपले हात जे आहेत हे खाली जमिनीवर ठेवायचे, गुडघ्याच्या जवळ ठेवा असे. जसं डॉग ब्रीथ करतो ना, जीभ बाहेर काढून, तशीच कृती करायची. आपले दोन्ही हात खाली जमिनीवर ठेवा आणि आता आपली जीभ बाहेर घेऊया. आणि तोंडाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. पटापट बराबर कृती करायची. तोंडाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा. बरोबर. आता हे करताना आपल्याला असं पुढे मागे नाही व्हायचंय. जीभ बाहेर काढायची आणि जाणीव तुमच्या उदर भागाकडे म्हणजे तुमच्या ॲब्डॉमिनल ब्रीथिंगकडे घेऊन जा.
तिकडेच आपल्याला भराभर श्वास घ्यायचा आहे, सोडायचा. म्हणजे तुमचा जो श्वास घेणं सोडणं असेल हे तुमच्या उदरभागाकडून होत आहे. जीभ बाहेर आणि आता जोराने श्वास घ्या, जोराने सोडा. तोंडाने आपल्याला ही कृती करायची. तोंडाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा. थांबायचंय. जीभ आतमध्ये, तोंड बंद, दोन्ही हात आपल्या मांडीवर, डोळे मिटून घ्या. आणि ह्या डॉग ब्रिदिंगचा आपल्या संपूर्ण जबड्याच्या इथे, कंठाच्या इथे जो काही परिणाम जाणवतोय त्याकडे लक्ष देऊया. 1 ते 2 श्वास थांबल्यानंतर पुढे आपण करणार आहोत रॅपिड ब्रीथिंग. तर आता रॅपिड ब्रीथिंग करताना तुम्हाला काय करायचंय बघा, मी दाखवते. एकतर ओठांचा पाऊट करायचा बघा असा. आपण शिट्टी मारतो ना त्याप्रमाणे आपल्याला ओठांचा पाऊट करायचा आहे. आणि पुन्हा आपल्याला तोंडाने श्वास घ्यायचा आहे, तोंडाने सोडायचा आहे. ओठांचा पाऊट करायचा. असं शिटी मारतो त्याप्रमाणे. आणि पुन्हा आपण भराभर कृती करणार. तोंडाने घेणार श्वास, तोंडाने सोडणार. ओठांचा पाऊट असा. अशी कृती करायची. ठीक आहे. ओठांची कृती अशी करायची. श्वास घेणं आणि सोडणं तोंडानेच होणार, फक्त ओठांचा पाऊट करायचा. बरं, आता स्थिती कशी घ्यायची बघा. आपली हाताची कोपरे जी आहेत ती गुडघ्याच्या जवळ घ्यायची. दोन्ही हातांचे तळवे खाली जमिनीवर. ठीक आहे. चेहरा जमिनीच्या दिशेने सैल सोडायचा, ओठांचा पाऊट करायचा आणि भराभर श्वास घेणं सोडणं सुरू करायचं. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला ऍक्शन करायची आहे. बरोबर. हं? करूया आता सगळ्यांनी एकत्रित. कमरेतनं पुढे व्हायचं. हाताची कोपरं गुडघ्याच्या जवळ घ्या. दोन्ही हातांचे तळवे खाली जमिनीवर. हाताची 5ही बोटं जुळलेली. खांदे एकदम लूज सोडा. ढिले करायचे आपले दोन्ही खांदे. पोटाचे स्नायू ढिले करा. पाठीचा मणका रिलॅक्स करा. आणि आता सगळ्यांनी ओठांचा पाऊट करायचा आहे. जसं आपण शिट्टी मारतो त्याप्रमाणे. आणि तोंडाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. थोडीशी भराभर कृती करा. श्वास घेणं आणि सोडणं. आणि तुमची जाणीव पाठीच्या मणक्याकडे घेऊन जा. सुरू करा सगळ्यांनी. अवकाश थांबायचंय. वर यायचंय. डोळे मिटून पुन्हा तिथल्या तिथेच विश्रांती. सुरुवातीला आपण केलेलं होतं डॉग ब्रीदिंग आणि आता आपण केलं रॅबिड ब्रीदिंग. ससा ज्याप्रमाणे श्वास घेतो सोडतो ही कृती. तर इथे क्रमाक्रमाने आपल्या उदर भागावर, आपल्या उर भागावरती तिथल्या ज्या मसल्स आहेत त्यांचं कंडिशनिंग होतं. आता आपण करूया स्कंध श्वसन. सोपं आहे. दोन्हीही हातांची कोपरं पकडा विरुद्ध बाजूने. उजव्या हाताने डावं कोपर, डाव्या हाताने उजवं कोपर. आणि आता आपल्याला श्वास घेत घेत ही हाताची कडी डोक्याच्या दिशेने वर न्यायची. छान. आणि श्वास सोडत खाली आणायची. अगदी सावकाश. तुमचं श्वास घेणं आणि तुमची कृती याच्यामध्ये एक समन्वय असला पाहिजे. श्वास घे, हात वर, सिंक्रोनायझेशन समन्वय म्हणजेच. आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत हाताची कडी वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अजून एकदा करूया. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर थांबायचं. दोन्ही हात पुन्हा मांडीवर ठेवायचे, डोळे मिटून घ्यायचे. इथे कुठेही आपली श्वासाची गती वाढत नाही. अगदी संथ लयबद्ध श्वास चालू असतो. मन शांत झालेलं असतं. शरीर स्थिर आहे. आज आपल्याला एक छान असं आसन करायचंय, ज्याला आजीबाईचं आसन असंही म्हटलं जातं आणि ज्याला वीरासन असंही म्हटलं जातं. सोपं आहे. तर बघा काय करायचं मी दाखवते तुम्हाला. वज्रासनातच बसायचं. आपला उजवा जो पाय आहे तो असा उभा करायचा.
उजवं पाऊल उजव्या गुडघ्याच्या डाव्या गुडघ्याच्या जवळ असा उभा करायचा बघ, असा. ठीक आहे. आणि आता जे पाऊल आपलं डावं पाऊल जे सीटच्या खाली आहे ना, ते थोडंसं असं बाहेर काढायचं. डावं पाऊल जे सीटच्या खाली आहे ते थोडंसं असं बाहेर काढायचं. ठीक आहे. आपला उजवा हात हाताचा कोपर उजव्या गुडघ्यावर ठेवायचा. जशी आजीबाई बसते ना त्याप्रमाणे डावा हात गुडघ्यावर आणि बघा अशा प्रकारे आपल्याला हे बसायचं. हा, ते 5 सेकंद आपण असे बसणार आहोत. ठीक आहे. लक्षात आलं? सोपं आहे. आपण एकत्रित करू शकतो. ठीक आहे. करूया आता सगळ्यांनी सुरुवात. वज्रासनामध्ये आहोत आपण सगळेजण. हा, आता आपला उजवा जो पाय आहे तो आपल्याला फोल्ड करायचा आहे. त्याचं पाऊल डाव्या गुडघ्याच्या जवळ घ्या. ठीक आहे. हा, आता डावं पाऊल जे आपल्या सीटच्या खाली आहे ना ते थोडंसं बाहेर काढा. सीट पासून थोडंसं बाहेर काढा. आपला आधी हाताचा सपोर्ट त्या खाली जमिनीवर आणि डावं पाऊल हलकसं बाहेर काढा. हा, स्वतःचा बॅलन्स सांभाळा. हा, ठीक आहे. आता आपला उजवा हात आपल्या उजव्या गुडघ्यावर ठेवायचा आहे आणि हाताचा सपोर्ट चेहऱ्याच्या इथे, आपला डावा हात डाव्या गुडघ्यावर आणि इथे थांबा. 5 सेकंद थांबा. डोळे मिटून घ्या. वीरासन ऍक्च्युली हे आसन जे आहे हे कॉन्स्टिपेशन किंवा आपले जे काही गायनेकच्या रिलेटेड आजार आहेत त्यासाठी हे आसन उपयुक्त ठरतं. पण त्याचबरोबर तुमचे गुडघ्याचे स्नायू सुद्धा बळकट होतात. छान. डोळे मिटून आपण 5 सेकंद थांबूया. तुम्ही श्वासाकडे लक्ष द्या. मी काउंटिंग करते. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. डोळे उघडायचे. हा, आधी आता उजवा पाय सावकाश पुन्हा पाऊल त्याचं उजव्या सीट खाली घेऊन या सावकाश. हा. आता डावा पाय उभा करा. त्याचं पाऊल जे आहे हे उजव्या गुडघ्याच्या जवळ येऊ दे. ठीक आहे. हा, आता उजवा पाऊल जे आपल्या सीटच्या खाली आहे ते हलकसं बाहेर काढा. उजवं पाऊल. हं, बरोबर. आता डावा हात पुन्हा हाताचं कोपर गुडघ्यावर आणि आपला हात चेहऱ्यावरती. बरोबर. आणि उजवा हात आपल्या गुडघ्यावरती. बरोबर. पुन्हा इथे आपण 5 सेकंद थांबूया. डोळे मिटून घ्या. श्वास घेतोय, सोडतोय. 5 सेकंद थांबूया. श्वासाकडे लक्ष द्या. मी काउंटिंग करते. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. हात खाली घ्या. सावकाश डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या सीट खाली जाऊ देत. बरं, आता ज्यांना वज्रासन मध्ये जास्त बसणं शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घालायला हरकत नाहीये. आपण करणार आहोत सिंह मुद्रा. ठीक आहे. ज्यांना वज्रासनात जास्त बसणं शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घाला. ज्यांना शक्य आहे त्यांनी वज्रासनामध्ये बसा. आता जे गुडघे मांड्या समोरनं जुळलेल्या आहेत त्या आता आपल्याला एकमेकांपासून लांब करायचे. गुडघे मांड्या ज्या जुळलेल्या आहेत त्या एकमेकांपासून लांब करा. सिंह मुद्रा आपण करतोय. आणि आता आपले दोन्ही हात हाताचे तळवे खाली जमिनीवर ठेवायचे. हाताची जी बोट आहेत ती आपली पावलाला पॉइंटेड असतील. बघा अशा प्रकारे शरीराच्या दिशेने पॉइंटेड. ठीक आहे. दोन्ही हात खाली जमिनीवर ठेवा. आपण सिंह मुद्रा मागे पाहिली होती तेव्हा आपण साधी मांडी किंवा पद्मासनामध्ये केली होती. ठीक आहे. आज आपण वज्रासनामध्ये ही मुद्रा करतोय. आता इथे कॉन्शियसली पाठीचा मणका रिलॅक्स करा. खांदे रिलॅक्स करा. चेहरा शांत ठेवा. बरोबर. छान. आता एक आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन या. जबडा रुंद करा. जिभेचे स्नायू ताणून घ्या. जिभेचं शेंडा जो आहे तो आपल्या हनुवटीपर्यंत येऊ दे. छान. आता तुमची नजर नाकाच्या शेंड्याकडे घेऊन जा आणि नॉर्मल श्वास चालू ठेवा. तुम्ही जसा श्वास घेताय सोडताय तो चालू ठेवा. हा, पुन्हा इथे 5 सेकंद थांबा. मी काउंट करते. तुम्ही त्या स्थितीमध्ये थांबा. नजर तुमची नाकाच्या शेंड्याकडे. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. जीभ आतमध्ये, तोंड बंद, डोळे बंद. हाताची स्थिती तशीच ठेवा. अजून आपल्याला हीच कृती करायची आहे. फक्त जीभ आतमध्ये घेऊन तोंड बंद करा आणि संपूर्ण ह्या स्थितीचा अनुभव घ्या.
पुन्हा एकदा आपण हीच कृती करणार. आता आपली नजर आपल्या आयब्रो सेंटरकडे असेल. हा, जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची, नजर आयब्रो सेंटरकडे आणि नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. मी काउंटिंग करणार आहे 5 सेकंद, तोपर्यंत जीभ बाहेरच असेल. सगळ्यांनी एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन या. जिभेचे स्नायू, चेहऱ्याचे स्नायू रुंद करा. आपली नजर आयब्रो सेंटरकडे घेऊन जा. छान. नॉर्मल श्वास चालू ठेवा आणि 5 सेकंद या स्थितीमध्ये थांबा. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. रिलॅक्स. डोळे मिटून तिथल्या तिथे थोडीशी विश्रांती घ्या आणि मग आपले गुडघे, मांड्या एकमेकांच्या जवळ घेऊन पुन्हा एकदा वज्रासनामध्येच विश्रांती. थोडीशी गुडघ्यांना, आपल्या अँकल जॉईंट्सला हलकसं प्रेशर आल्यासारखं वाटेल, ताण आल्यासारखं वाटेल. पण आता आपल्याला या स्थितीतूनच स्टँडिंग मध्ये जायचंय. आपण हळूहळू थोडेसे ऍडव्हान्स कृती करायला सुरुवात करतोय. आता या स्थितीतूनच आपण स्टँडिंग मध्ये जाणार. तर त्याआधी काय करा, गुडघ्यांवर उभे राहा. गुडघ्यांमध्ये थोडंसं अंतर घ्या. ठीक आहे. आपल्या दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडंसं अंतर घ्या. आपल्या शोल्डर एवढं साधारण अंतर असेल. आता दोन्ही हात खाली. आपण जसं मार्जरासन करतो त्याप्रमाणे हात खाली. थोडीशी आपण मार्जरासनची डायनॅमिक कृती करूया, ज्याला टायगर ब्रीदिंग असंही म्हटलं जातं. आता आपल्याला श्वास घेत घेत आपली नजर सिलिंगकडे घेऊन करूया आणि श्वास सोडत हनुवटी गळ्यातले घेऊन येऊ. इनहेल अप. 3 वेळा ही कृती करूया. एक्झेल डाऊन. इनहेल अप. एक्झेल डाऊन. अजून एकदा इनहेल अप. एक्झेल डाऊन. हनुवटी गळ्यात. मध्ये येऊन थांबा. बघा तुमच्या जो गुडघ्यावरती अँकल जॉईंट्स मध्ये जो प्रेशर होता, जो काही ताण होता, तो पूर्णपणे रिलीज झालाय. ठीक आहे. आता आपल्या पावलांचं माउंटेन करा. टाचा सिलिंगकडे, पायाची बोटं जमिनीवर. आता आपण करतोय सूर्यनमस्कारामधली 8वी स्टेप, ती म्हणजे पर्वतासनची. आपले गुडघे जे जमिनीवर आहेत ते जमिनीपासून वर उचला आणि खाली टाचा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. ठीक आहे. आता पावलं जोडून घ्या. दोन्हीही पावलं एकमेकांच्या जवळ घ्या. तुमची नजर तुमच्या नेवल रिजनकडे असेल. इथे काही सेकंद थांबा. आता सावकाश आपली मान किंवा आपली नजर दोन्हीही हातांच्या मध्ये घेऊन या. नजर दोन्हीही हातांच्या मध्ये. आणि आता हळूहळू आपलं उजवं पाऊल पुढे घ्या आणि मग उजवा हात मागे घ्या. मग डावं पाऊल पुढे घ्या. आपण एक एक पाऊल पुढे जातो. डावा हात मागे घ्या. असं करत करत एक पाऊल पुढे, एक हात मागे, असं करत करत हळूहळू तिथल्या तिथेच कमरेतनं सरळ व्हा. सावकाश. बरोबर. आणि विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. बैठक स्थितीतून आपण डायरेक्ट स्टँडिंग मध्ये आलेलो आहोत. विश्रांती. थोडीशी पायामध्ये हालचाल करा. जर आपण वज्रासनामध्ये होतो, थोडस प्रेशर किंवा ताण आला असेल, थोडीशी हालचाल करा. ठीक आहे. दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवा. ठीक आहे. आता उजवा जो पाय आहे तो वर उचला, पाऊल जमिनीकडे लूज सोडा. उजवा पाय वर उचला, पाऊल जमिनीकडे लूज सोडा. आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. 1. पूर्ण जांघेतून पाय गोलाकार फिरवा. 2. बरोबर. 3, 4, 5. विरुद्ध बाजूने दिशा बदल करा. 1, 2, 3, 4, 5. उजवा पाय खाली घ्या. डाव्या पायाने हीच कृती करूया. डावा पाय वर उचला आणि जांघेतून गोलाकार फिरूया क्लॉकवाईज. 1, 2, बरोबर. 3. प्रेरणाताई बघा, असा पाय करा. असं म्हणजे असं न करता असं पूर्णपणे गोलाकार फिरू दे. असा. हा, सपोर्ट घ्या हवा असेल तर हाताचा, म्हणजे भिंतीचा वगैरे सपोर्ट घ्या. म्हणजे तो असा पूर्ण पाय असा गोलाकार फिरेल. हा, सावकाश करा. सावकाश. फक्त कृती लक्षात येऊ दे. मग प्रॅक्टिसने होऊन जाईल. हा. हा, आत्ता बरोबर आहे.
आणि आता विरुद्ध बाजूने दिशा बदल करून घ्या. दिशा बदल करायचा. म्हणजे इथे आपला बॅलन्स पण साधला जातो आणि आपले थाय मसल्स आहेत किंवा कमरेचा जो खुबा आहे त्याचं सुद्धा आरोग्य सुधारतं. सावकाश खाली. बघा कमरेची दुखणी खूप सारी वाढत चाललेली आहेत. स्त्रियांमध्ये जास्त हा त्रास होतो. पाठीचा त्रास हा स्त्रियांमध्ये सुद्धा जास्त प्रमाणात वाढले. त्याचबरोबर पुरुषांमध्ये सुद्धा आहे, कारण की बसून काम करतो, समोर स्क्रीन असते, स्क्रीनवर बसून काम करतो, म्हणून ह्या सगळ्या दुखणी आता सध्या वाढत चालल्या आहेत. म्हणून ऑफिसमध्ये पण जेव्हा तुम्ही काम करता, बसून काम करता, तेव्हा कंटिन्यू न थांबता छोट्याशा काय कृती करायच्या. समजा तुम्ही चेअरवर बसलेला आहात, तर तिथे पुन्हा हातांची बोटं अशी गुंफवायची, थोडंसं स्ट्रेचिंग करायचं, बॅकवर्ड बेंड घ्यायचा, थोडेसे हात खाली घ्यायचे. थोडंसं आता आपण चेअरवर बसतो, जे ऑफिसमध्ये बसून काम करतात त्यांना सांगते, चेअरवर बसतो, चेअरचे 2 हात असतात, स्टँड असतात, तिथे थोडंसं ट्विस्टिंग करायचं. अशा प्रकारे ट्विस्ट करायचं. म्हणजे तुमचा जो पाठीच्या मणक्याला जो प्रेशर असतो, जो आपण सतत 1-1, 2-2 तास बसलेला असतो, तो थोडासा रिलीज होतो. ठीक आहे. अशा प्रकारे थोडंसं ट्विस्टिंग करत जायचं. तुम्ही चेअरवर बसून जेव्हा काम करता तेव्हा किंवा खाली बसतो आपण, आपल्या मानेला रग लागते, तेव्हा मग काय करायचं, आपला नॅपकिन घ्यायचा, नॅपकिनची रोल करायचा आणि तो आपल्या इथे मानेच्या इथे ठेवायचा अशा प्रकारे. आणि मग एक आपल्याला सपोर्ट मिळतो. म्हणजे आपल्याला असं वाटतं, की सतत खाली बघून, मोबाईलवरती बघून काम करतो, तेव्हा थोडंसं आपल्याला असं मानेला त्रास होतो ना, असं नॅपकिन आता इथे नाहीये जवळ. नॅपकिन घेऊन त्याचा रोल करून आपल्या मानेच्या इथे खाली ठेवायचा आणि मग तुम्ही लॅपटॉपवर किंवा स्क्रीनवर काम करता, तेव्हा तुम्हाला ते थोडंसं रिलीज होतं. तो आलेला जो ताण आहे, तो प्रेशर किंवा ते ते कमी होतं आणि त्यामुळे जे सर्व्हायकलचे त्रास होतात, ते सुद्धा आपल्यापासून लांब राहतात. आपण आत्तापासून थोडंसं या सवयी करायला म्हणजे ह्याप्रमाणे करायला सुरुवात केली, तर हे सगळे आजार लांब राहू शकतात. करूया आपण वृक्षासन आणि त्यासाठी स्थिती घ्यायची. वृक्षासन सोपं आहे. फक्त पायाची बघा स्थिती कशी घ्यायची. आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला असं फिक्स करून घ्यायचं. ठीक आहे. आता इथे समजा आपण आता अशी पॅन्ट जी घालतो ती जर सुळसुळीत असेल, तर थोडासा पाय सटकू शकतो. ठीक आहे. कॉटनची पॅन्ट असल्यावर ग्रिप आपल्याला चांगली भेटते. जर पॅन्ट जर सुळसुळीत वगैरे असेल, तर थोडासा पाय सटकू शकतो. हं. अगदीच आपल्याला असं वाटतंय की तोल जातोय, तर मात्र भिंतीला टेकून उभं राहायचं आणि हे आसन करायचं. कॉन्सन्ट्रेशन वाढणारं हे आसन आहे. त्याचबरोबर आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढते, इम्युन पॉवर वाढते ह्या आसनाने. बॅलन्स आपला खूप चांगला साधला जातो आणि एक छान उत्साह, कॉन्फिडन्स वाढतो आपल्याला. बरं आता कॉन्ट्राइंडिकेशन विशेष असे नाहीयेत. अगदीच पायाची दुखणी असतील, तर मात्र करताना काळजी घ्या. हं? करूया आता एकत्रित. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ, नजर समोर. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. म्हणजे तुमचं कॉन्सन्ट्रेशन छान राहील. आता उजवा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. हं. दोन्ही हात आता खांद्यातून सरळ करा आडवे. बरोबर. आणि मग डोक्याच्या दिशेने वर न्या. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. पापण्यांची कमीत कमी उघड-झाप करा. खूप छान. बरं आता तोल जातोय असं वाटत असेल तर भिंतीला टेकून उभं राहा. हं? नजर समोर, आपले हात जास्तीत जास्त वरच्या बाजूने ताणून घ्या आणि स्ट्रेच करा. हा, करा करा. बरोबर. छान. हा. आला इथे नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतो, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करा. सावकाश आपले हात खाली येऊ देत साईडने. उजवा पाय सरळ. बरं. आता इथे ज्यांचा असं तोल जातोय असं वाटतोय ना, तर त्यांनी आधीच भिंतीला टेकून उभं राहा. भिंतीला टेकून उभं राहा. हा, ठीक आहे. भिंतीला टेकून सगळे उभे राहिले. ज्यांचा तोल जातोय असं वाटतंय त्यांनी. ठीक आहे. आता सावकाश डावा पाय वर उचला आणि हाताच्या आधाराने तो तुमच्या उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करा. हाताच्या आधाराने. जेवढा तुम्हाला वर जाता येईल. समजा जास्त वर जात नाहीये, बघा पाऊल जर जास्त वर जात नसेल, तर बघा इथे ठेवा. गुडघ्याच्या इथे ठेवलात तरीही चालेल. जास्त पाऊल वर जात नसेल, तर खाली गुडघ्याच्या इथे ठेवा. हरकत नाहीये. हं? ठीक आहे? भिंतीला टेकून उभे राहा. म्हणजे तुमचा एक सपोर्ट राहतो. आपल्याला असं एक बॅक असतं, एक आपलं असतं मनामध्ये, की ठीक आहे मागे आहे तर मी व्यवस्थित करू शकतो. ठीक आहे. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. डोक्याच्या दिशेने वर न्या.
नमस्कार स्थितीमध्ये. नजर समोर. हा. बॅक ऑफ द माइंड, मागे वॉल आहे. आपला तोल जरी गेला तरी ती आपल्याला सांभाळेल. नजर समोर. श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. छान, व्हेरी गुड. आता छान झाले सगळ्यांचं. उलट चाल करूया. सावकाश हात खाली घ्या. डावा पाय सरळ करा आणि विश्रांती. घरी जर तुमच्या लहान मुलं असतील त्यांना सुद्धा हे वृक्षासन आवर्जून करायला सांगा. त्यांच्यामधली स्मरणशक्ती, कॉन्सन्ट्रेशन, जो चंचलपणा आहे तो कमी व्हायला मदत होतो आणि फोकस आपला वाढतो या आसनाच्या अभ्यासाने. सूर्यनमस्कार करूया. मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचं आहे. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात जोडून घ्या. डोळे उठून घेऊया. आपल्या बंद डोळ्यांसमोर नुकताच उगवणारा सूर्य, त्याची प्रतिमा आणूया असं इमॅजिन करूया. गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम अर्काय नमः. एक नमस्कारासन, दोन हस्त उत्तानासन, तीन हस्तपादासन, चार उजवा पाय मागे अश्वसंचलन, पाच दंडासन, सहा अष्टांगासन, सात भुजंगासन, आठ पर्वतासन, नऊ उजवा पाय पुढे अश्वसंचलन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. ओम भानवे नमः. एक नमस्कारासन, दोन हस्त उत्तानासन, तीन हस्तपादासन, चार डावा पाय मागे अश्वसंचलन, पाच दंडासन, सहा अष्टांगासन, सात भुजंगासन, आठ पर्वतासन, नऊ डावा पाय पुढे ठेवूया अश्वसंचलन, 10 हस्तपादासन बरोबर, 11 हस्तोत्तानासन, 12 नमस्कारासन. आता थोडंसं श्वासाकडे लक्ष देऊन पुढचे 2 नमस्कार करूया. ओम मरिचेय नमः. एक आहे तो श्वास सोडा. 2 श्वास भरून घ्या. 3 श्वास सोडूया हस्तपादासन. 4 श्वास घेत उजवा पाय मागे नजर सिलिंगकडे. 5 श्वास सोडत डावा पाय मागे दंडासन. 6 श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. श्वास घेत आपली हनुवटी किंवा कपाळ जमिनीकडे. श्वास संपूर्ण सोडून द्यायचा आणि 7 श्वास घेत भुजंगासन. 8 श्वास सोडत पर्वतासन. 9 श्वास घेत उजवं पाऊल पुढे अश्वसंचलन. 10 श्वास सोडत हस्तपादासन. श्वास घेत हस्त उत्तानासन. 11 श्वास सोडत 12 नमस्कारासन. आता तुम्ही रेफरन्ससाठी काल मी जी नोट पाठवली ती बघू शकता म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अजून एकदा करूया लास्ट वाला. ओम भास्कराय नमो नमः. 1 2 श्वास घ्यायचा. 3 श्वास सोडूया. 4 श्वास घ्यायचा डावा पाय मागे. 5 श्वास सोडूया. 6 श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. 7 श्वास घेऊया. 8 श्वास सोडूया. 9 श्वास घेत डावा पाय पुढे. श्वास सोडूया. 10 उजवा पाय पुढे. श्वास घेत 11. श्वास सोडत 12. मुखत होती. श्वासाची गती वाढली असेल तर सावकाश बैठक स्थितीमध्ये या. आज आपण नवीन आसन बघणार आहोत ते म्हणजे मत्स्यासन.
काल जी आपण विपरीत करणी मुद्रा केली, आपण पुन्हा एकदा ती मुद्रा करणार त्याची प्रॅक्टिस म्हणून. आणि त्याच्यानंतर आज आपण शिकणार आहोत मत्स्यासन, सुलभ मत्स्यासन. तर ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र हे करणं टाळायचं आहे. ठीक आहे, ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी. तर दाखवते मी कसं करायचं, मग आपण एकत्रित करू. पाठीवर पडून विश्रांती घेतल्यानंतर आज आपण अगदी सोपी कृती करणार आहोत. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ ठेवायचे. आपले जे दोन्ही हात आहेत त्या हातांचा सपोर्ट आपल्या सीटच्या खाली द्यायचा. उजव्या हाताचा सपोर्ट उजव्या सीटच्या खाली, डावा हात डाव्या सीटच्या खाली. ठीक आहे, बघा पावलं जुळलेली आहेत, खांदे आणि कोपरं पूर्णपणे जमिनीवर आहेत. हा, ही स्थिती आपली पक्की झाली की मग आता ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी फक्त एवढीच कृती करायची. बाकीच्यांनी मग बघा डोकं असं सावकाश वर उचलायचं आणि आपल्या टाळूचा भाग जमिनीवर ठेवायचा आणि आपली पावलं ही जमिनीकडे ताणायची. बघा इथे हाताची कोपरं ही पूर्णपणे जमिनीवर आहे. समोरनं आपल्या छातीच्या मसल्सचं प्रेशर सॉरी तिथे एक ताण येतो, त्यामुळे आपली लंग्स कॅपॅसिटी वाढते. थायरॉइड उपचारात्मक हे आसन आहे. अशा प्रकारे आपल्याला ही सुलभ कृती करायची आहे. उलट चाल करताना आधी पावलं रिलीज करायची, रिलॅक्स करायची, सावकाश डोकं वर उचलायचं, पाठीचा एक एक मणका जमिनीवर येईल, डोकं जमिनीवर येईल. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला हे मत्स्यासन करायचं. सगळ्यांनी सावकाश एका कुशीला घाला आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. ऋषिकेश आता तुमचा कॅमेरा ना थोडासा खाली करा म्हणजे तुम्ही मला दिसाल. थोडासा खाली करा. सुरुवातीला आपण सायकलिंग करूया आणि मग काल जी आपण मुद्रा केली त्याची उजळणी करूया. हा, तर सायकलिंगसाठी दोन्ही पाय आधी वरती घ्या आणि एक पाय सरळ एक पाय फोल्ड अशा प्रकारे कृती करा. आपण जसं सायकल चालवतो त्याप्रमाणे आपल्याला सायकल चालवायची. बरोबर, आपल्या पायांची सायकल चालवायची. बरोबर, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता रिव्हर्स सायकलिंग करा. रिव्हर्स 20 19 18 17 16 15 14 13 12 11 10 9 8 7 6 5 4 3 2 1 स्टॉप. दोन्ही पाय तसेच हवेमध्ये सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर घ्या. सावकाश हळूहळू जमिनीवर घ्या. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. विश्रांती. बघा श्वासाची गती थोडीशी वाढली असेल, हृदयाची गती वाढली असेल. इथे सगळे जे आपले टॉक्सिन्स आहेत ना या सायकलिंगमुळे बाहेर पडतात. विश्रांती. करूया आपण विपरीत करणी मुद्रा. आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता आपल्याला दोन्ही पाय हळूहळू 90 डिग्री वर घ्यायचेत. बरं, आता ज्यांना सीटचा भाग उचलता येणार नाही तर त्यांनी दोन्ही पायांच्या अंगठे पकडा. जर पायाच्या अंगठेही पकडता येत नसतील तर हाताचा सपोर्ट आपल्या गुडघ्याच्या मागे किंवा मांडीच्या मागे द्या आणि पावलं थोडीशी आपल्या डोक्याच्या दिशेने घ्या. ठीक आहे, अशा प्रकारे कृती करा. पावलं थोडीशी डोक्याच्या दिशेने घ्या. ज्यांना सीटचा भाग वर उचलता येत नाहीये त्यांनी. बाकी ज्यांना शक्य आहे त्यांनी विपरीत करणी मुद्रा करायला सुरुवात करा. आपल्या हाताचा सपोर्ट सीटच्या इथे द्यायचा आहे, सीटचा भाग अजून थोडासा वर उचलायचा आहे आणि पावलं ही सिलिंगच्या दिशेने येऊन द्यायची. येस, हो, छान, व्हेरी गुड. ठीक आहे, यथाशक्ती थांबा. छान ऋषिकेश दादा, छान प्रयत्न आहे. छान, प्रथमेश सर चांगलं होतंय. ओके, छान. योजनाताई तुमचंही छान. ठीक आहे, आता सगळ्यांनी उलटचाल करूया. आता हळूहळू बघा, कंट्रोल मुवमेंट करा. आपले पाय जे आहेत हे हळूहळू आधी डोक्याच्या दिशेने घ्या. हा, हाताचा सपोर्ट खाली जमिनीवर द्या.
पाठीचा एक एक मणका डोकं वर न उचलता जमिनीवर येऊ दे. दोन्ही पाय पुन्हा 90 डिग्रीवर. हळूहळू. ठीक आहे. आणि सावकाश नियंत्रित जमिनीवर. बघा तुम्हाला अंतिम स्थिती तुमची सगळ्यांची होतीये. प्रयत्न तुम्ही करता. फक्त उलटचाल करताना थोडीशी कंट्रोल मुवमेंट करायची. हा. जेव्हा घरी प्रॅक्टिस कराल तेव्हा मात्र कंट्रोल मुवमेंट करा. पण आज बऱ्यापैकी चांगलं झालं सगळ्यांचं कालच्यापेक्षा. विश्रांती घ्या. आणि आता आपण जे मत्स्यासन मगाशी दाखवलं ते पुन्हा करूया. ते सगळ्यांनी एकत्रित करूया. हा. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. हा. आता आपले हाताचा सपोर्ट खाली आपल्या सीटच्या खाली द्या. उजवा हात उजव्या सीट खाली, डावा हात डाव्या सीट खाली. विपरीत करणी मुद्रेमध्ये ज्या भागांवरती प्रेशर होता, गळ्याच्या समोरनं जो प्रेशर होता, तोच इथे त्या भागावर ताण येतो. एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणारी आसनं आहेत ही. ठीक आहे. खांदे कोपरं पूर्णपणे जमिनीवर आहे. आणि आता सावकाश डोकं वर उचला आणि आपल्या टाळूचा भाग जमिनीवर ठेवा. सावकाश डोकं वर उचलून टाळूचा भाग जमिनीवर. खांदे हलकेसे वर उचलले गेले, कोपरं मात्र जमिनीवरच आहेत. हा. बरोबर. छान. आता तुम्हाला समजा खाली तुम्ही सपोर्टसाठी जमिनीवरती एखादा नॅपकिन घेऊ शकता आणि त्या नॅपकिनवर तुम्ही तुमचं डोकं ठेवू शकता. ठीक आहे. अगदीच पटकन डोकं नाही उचलता येतंय तर खाली नॅपकिन घ्या आणि त्याच्यावर डोकं ठेवा. ठीक आहे. त्यांचे व्हिडिओ ऑन आहेत. परफेक्ट दिसतंय. खूप छान केलंय सगळ्यांनी. व्हेरी गुड. आता इथे पुन्हा 5 सेकंद थांबा यथाशक्ती. माझ्या सूचनेची वाट न बघता आसन सोडलं तरीही चालेल. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. सावकाश डोकं वर उचला. पावलं रिलॅक्स करा. पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ देत आणि मग डोकं जमिनीवर येईल. छान. हाताचा सपोर्ट जो सीटच्या खाली आहे तो काढून घ्या आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. रिलॅक्स. डोळे मिटून घ्या. कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहा. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण करा. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत आपण आपलं संपूर्ण शरीर, शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे जमिनीच्या दिशेने सैल सोडलेले आहेत. त्या सगळ्या अवयवांना जमिनीचा झालेला स्पर्श सुखावह वाटतो. आपण केलेली साधना, त्याचं समाधान आपल्या चेहऱ्यावर दिसत आहे. आणि आपल्या शरीरातल्या प्रत्येक अवयवाला आपण मनापासून धन्यवाद देऊया. मनापासून थँक्यू. आपल्याकडून छान अशी साधना करून घेत आहे. आपल्या शरीर मनाचं स्वास्थ्य निरोगी राहत आहे ही भावना आपल्या मनामध्ये. कुठलीही हालचाल न करता संपूर्ण देहाचं निरीक्षण बंद डोळ्याने. असं इमॅजिन करायचं की आपण आरशात स्वतःला पाहतोय. आपल्या सिलिंगच्या इथे एक आरसा आहे आणि त्या आरशामध्ये आपण स्वतःला या स्थितीमध्ये पाहतोय. आपलं शारीरिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. तंदुरुस्त आहे. कुठल्याही व्याधी आपल्याला नाहीयेत. आपलं मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. कुठल्याही प्रसंगी, म्हणजे प्रसंग दुःखाचा असो, सुखाचा असो, आपलं मानसिक स्वास्थ्य हे संतुलितच राहणार आहे. माझ्या ज्या काही व्याधी आहेत, शारीरिक, मानसिक, त्या या क्षणी बाहेर पडत आहेत. प्रचंड सकारात्मक ऊर्जा माझ्या मध्ये प्रवेश करते. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. मी जे काही काम करतेय, त्या कामामध्ये मला प्रचंड यश मिळत आहे. आपल्या दोन्हीही हातांची तळवे एकमेकांना जोडून घ्या. दोन्हीही हातांच्या तळव्यांचं बंधन करा. निर्माण झालेली खूप अलगद चेहरा आणि डोळ्याच्या स्नायूंना द्या. पुन्हा एकदा पामी. निर्माण झालेली ऊब आपले संपूर्ण चेहरा, आपले कान, गळा
या ठिकाणी आपले हात फिरून घ्यायचे आहेत. आपल्या छातीचा भाग, दोन्ही हात, ही सगळी ऊब आपल्या संपूर्ण शरीराला द्यायची आहे. सावकाश डोळे उघडायचे आणि एका कुशीला वळून बैठक स्थितीमध्ये यायचं. सावकाशपणे हाताच्या आधाराने एका कुशीला वळा आणि बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घालून. पाठीचा कणा सरळ. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटून घ्या. जाणीव श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया यथाशक्ती. आणि संथ गतीने श्वास सोडून देताना आपल्या सगळ्या व्याधी, दुःख, चिंता आपण ह्या श्वासासोबत बाहेर सोडत आहोत. पुन्हा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. सकारात्मक ऊर्जा आपल्यात प्रवेश करते. संथ गतीने श्वास सोडताना आपले सगळे नकारात्मक विचार, आपल्या मनातली सगळी भीती आपण ह्या श्वासासोबत बाहेर सोडतोय. चेहऱ्यावर एक हलकसं स्मितहास्य. आपल्या सर्वांच्या अंतरंगामध्ये एक प्राणशक्ती आहे. त्या प्राणशक्तीवरच आपलं संपूर्ण कार्य हे अवलंबून आहे. तिला आपण मनापासून धन्यवाद देऊया. करणार आहोत आपण सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच या सगळ्या कृती करण्याचा प्रयत्न करा. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. आपली डावी नाकपुडी बंद करूया. 3 आवर्तनं सूर्य अभ्यासाची. डावी नाकपुडी बंद. उजवीने आहे तो श्वास सोडून उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवीने संथरेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवीने संथरेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवीने संथरेचक. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डावी नाकपुडी ओपन करा. करूया चंद्र अभ्यास. डोळे मिटलेले आहेतच. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावीने संथरेचक. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावीने संथरेचक. अजून एक आवर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावीने संथरेचक. थोडा वेळ हात खाली घ्या. जाणीव दोन्ही नाकपुड्यांकडे, उजवी आणि डावी नाकपुडी. तिथल्या श्वसन मार्गाला बदल किंवा आपल्या ऍक्टिव्ह झालेल्या दोन्हीही नॉस्ट्रिल्स त्याची जाणीव, त्याची अनुभूती. चेहरा अतिशय शांत आहे. पुढे करणार आहोत आपण अनुलोम विलोमची 3 आवर्तन. डावी नाकपुडी, उजवी नाकपुडी बंद, डावी नाकपुडी ओपन आहे. 3 आवर्तन करूया. डोळे मिटलेले आहेतच. डावीने आहे तो श्वास सोडून डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथरेचक. एक आवर्तन झालं. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक.
उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने रेचक. लास्ट राऊंड. डावीने पूरक, डावी बंद, उजवीने रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञानमुद्रेमध्ये, डोळे मिटलेले आहेतच. अनुलोम विलोम शरीर मन शांत करणारा, बॅलन्स करणारा प्राणायाम. कधीही आपल्याला असं वाटलं की आपल्याला खूप ताण आहे, आपल्याला निर्णय पटकन घेता येत नाहीये, तर तुम्ही ही आवर्तनं जरूर करा. तुम्हाला खूप छान असा अनुभव मिळेल आणि त्याचे रिझल्ट ही खूप छान आहेत. काल आपण पाहिला होता शीतली प्राणायाम, बरोबर? आपण जिभेची पन्हळ केली होती आणि तोंडाने हवा आतमध्ये भरून घेतली होती. आज आपण शिकणार आहोत शीतकारी प्राणायाम. तर इथे आपल्याला ओठ विलग करायचे, दातावर दात लावायचे, हं? आणि दाताच्या पटीतनं हवा आतमध्ये भरून घ्यायची. जेव्हा आपण ही हवा आतमध्ये सक करतो, भरून घेतो, तेव्हा सित असा आवाज येतो. तोंड बंद करायचं आणि मग नाकाने रेचक करायचं. अशा प्रकारे आपण हा सितकारी प्राणायाम करणार आहोत. 3 आवर्तन. ज्यांना लो बीपीचा त्रास आहे त्यांनी मात्र हा प्राणायाम करणं टाळायचं. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अतिशय लाभदायक आहे हा दोन्ही प्राणायाम, शीतली आणि सितकारी. सितकारीची 3 आवर्तनं. डोळे मिटून घ्या, चेहरा शांत, हातांची ज्ञानमुद्रा. आता ओठ विलग करा, दातावर दात लावा. आपली जीभ जी आहे ती दातांच्या मध्ये असेल. आता तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, दाताच्या पटीतनं हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श आपल्या जबड्यापासून कंठापर्यंत जातोय. तोंड बंद, नाकाने संथ रेचक. पुन्हा एकदा ओठ विलग, दातावर दात, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, तोंड बंद, नाकाने संथ रेचक. अजून एक राऊंड. ओठ विलग, दातावर दात, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, तोंड बंद, नाकाने संथ रेचक. थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव आपल्या संपूर्ण जबड्याच्या ठिकाणी, कंठाच्या ठिकाणी, आणि ही हवा आपल्या फुफ्फुसांपर्यंत जातीये. एक चैतन्य शक्ती, प्राणशक्ती आपल्यामध्ये सामावून घेतोय. ज्यांना बैठक बदलायची असेल त्यांनी बैठक बदलू शकता. साधी मांडी घालायला हरकत नाहीये. करणार आहोत आपण भ्रामरीची 3 आवर्तनं. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमरगुंजन आपल्या नाकाच्या ठिकाणाहून आपल्याला हा आवाज काढायचा आहे. हमिंग, बर्ड हमिंग करायचंय. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक, दातावर दात, रेचक करताना भ्रमरगुंजन. शांत. दातावर दात लावल्यामुळे आपल्याला सटल व्हायब्रेशन्स काही प्रमाणात जाणवले असतील, त्याची अनुभूती. जाणीव संपूर्ण देहाकडे, पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत. आपल्या शरीरामधल्या ज्या काही व्याधी आहेत, जी काही दुखणी आहेत, ती सगळी या क्षणी बरी होत आहेत. आपलं संपूर्ण शारीरिक आरोग्य हे औषध विरहित आहे, व्याधी विरहित आहे. जाणीव श्वासाची, श्वास घेतोय,
सोडतोय. श्वास संथ आहे, लयबद्ध चालू आहे. मन शांत, विचार कमी. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य औषध विरहित आहे, व्याधी विरहित आहे आणि हे कायम असंच राहणार आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे. प्रचंड आत्मविश्वास माझा वाढत चाललाय. इच्छाशक्ती माझी प्रबळ होत चालली आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. तो प्रचंड सकारात्मक झालाय. मी सुखी आहे, आनंदी आहे. माझं कौटुंबिक स्वास्थ्य अतिशय सुखी आहे, समाधानी आहे. मी ज्या ठिकाणी काम करत आहे, तिथलं वातावरणही अतिशय पोषक आहे आणि ही सगळी सकारात्मक ऊर्जा मला माझ्या साधनेच्या फळाने मिळत आहे. रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे. स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला देणार आहे. 3 मकार लांबवलेले ओंकार करूया. अगदी हळू आवाजात आपल्याच कानांना आपला आवाज ऐकू येईल. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. श्वास भरून घेऊन श्वास सोडत ओंकार. ओम. 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 शांती पाठ दोन्ही हात जोडून एकत्रित. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून संपूर्ण नतमस्तक. ओमच्या पुढे शरणागत भाव, समर्पण भाव, आपली साधना ओमला समर्पित करून राग, द्वेष, अहंकार सगळं सोडून देऊन प्रचंड सकारात्मक ऊर्जेने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. श्वास घेत कमरेतनं सरळ, श्वास सोडत दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांचे घर्षण. निर्माण झालेली ऊब अलगद डोळे आणि चेहऱ्याचा स्नायूंना फिरून सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समजलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. सगळ्यांना शुभ दिवस. भेटूया उद्या सकाळी 5 वाजता. सॉरी 5:50 ला. हरिओम. धन्यवाद. शुभ दिवस सगळ्यांना. मीटिंग एंड करते.